सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता ओवी आणि अबीर दोघेजण बोलत असतात. तेव्हा अबीर म्हणतो, ओवी, आपल्या सिक्रेटबद्दल अमृता काकूला सांगितलंस का? तेव्हा अमृता म्हणते, कशाबद्दल बोलताय दोघेजण? तेव्हा ओवी म्हणते की अमृता काकू, आपल्या सिक्रेटबद्दल मी अबीरला सांगितलं. ती म्हणते, कुठलं सिक्रेट? ती म्हणते, विठुरायाचं. अमृता म्हणते, ओवी, घरात कुणाला कळलं ना? तर ओवी म्हणते, नाही कळणार कुणाला. आणि अबीर आपल्याच टीममध्ये आहे, तो कुणाला काही सांगणार नाही. तेव्हा अबीर म्हणतो, अगं स्वप्नाबद्दल सांग ना. तेव्हा ओवी म्हणते, अमृता काकू, मी जेव्हा विठुरायासमोर डोळे बंद केले होते ना, तेव्हा माझ्या स्वप्नात एक विठुरायाचं मंदिर आलं. ते थोडं टेकडीवरती होतं आणि आजूबाजूला जंगल होतं आणि अशी पायवाट होती. तुला त्या मंदिराबद्दल माहिती आहे का? अमृता म्हणते, नाही गं, मला तर अशा मंदिराबद्दल माहिती नाही आहे. तेव्हा ओवी म्हणते, ठीक आहे, तुला जर काही आठवलं, काही कळलं तर आम्हाला नक्की सांग. तेव्हा अमृता म्हणते, अबीर आणि त्या विठुरायाच्या मूर्तीबद्दल कुणाला काही सांगायचं नाही. अबीर म्हणतो, कुठली मूर्ती? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काहीच आठवत नाही आहे. तेव्हा अमृता म्हणते, गुड, आणि ती आता निघून जाते. तेवढ्यात तिथे मोनिका येते. मोनिका म्हणते, काय रे, काय चाललंय दोघांचं? गप्पा मारताय का? तेव्हा अबीर म्हणतो, नाही, आम्ही दोघेजण आहे ना, खेळतोय. तेव्हा मोनिका म्हणते, खेळताय तुम्ही? खूपच हुशार आहेस रे तू, आणि आगाऊसुद्धा. तुझ्याकडे बघते नंतर. आता मला सध्या गरज आहे ना तुमची, म्हणून गप्प बसते, नाहीतर एकेकाला दाखवलं असतं बरोबर. तेव्हा मोनिका म्हणते, बरं ठीक आहे ओवी, चल जरा माझ्याबरोबर, मला काम आहे तुझ्याकडे. अबीर म्हणतो, ओवी चल, मी पण येतो. मोनिका म्हणते, तुला सांगितलं मी यायला. माझं काम फक्त ओवीकडे आहे, त्यामुळे मी तिला घेऊन जाणार. तेव्हा इथे अबीर म्हणतो, मग मी पण येतो ना? ती म्हणते, अजिबात नाही. ओवी बाळा, किचनच्या खाली आपलं कपाट आहे ना, तिथे माझी बांगडी अडकली, ती काढायला घेऊन जाते मी तुला. अबीरला बोल, इथेच बस बरं. तेव्हा ओवी म्हणते, अबीर तू इथे थांब, मी आली लगेच. तेव्हा मोनिका ओवीला घेऊन आपल्याबरोबर भैरवीकडे येत असते. ओवी आल्यानंतर भैरवी लगेच तिच्याबरोबर गोड गोड बोलायला लागते. ती म्हणते, अरे वा, आली का माझी ओवी? तेव्हा ओवी म्हणते, तुम्ही कधी आलात? तेव्हा ती म्हणते, मी आत्ताच आले, आणि मी फक्त आणि फक्त माझ्या ओवीला भेटायला आले. आणि हे बघ, फक्त भेटायला नाही आले, तुझ्यासाठी मी खूप छान असं गिफ्ट घेऊन आली आहे. तेव्हा मोनिका म्हणते, जा ओवी बाळा जा, त्या तुला बोलवत आहेत, त्यांनी तुझ्यासाठी गिफ्ट आणले. ओवी म्हणते, नाही मोनिका काकू, आधी आपण किचनमध्ये जाऊया, कपाटाखाली तुझी बांगडी अडकली आहे ना, ती काढूया. तेव्हा मोनिका म्हणते, बांगडीचं नंतर बघू, आधी तू जा ना, त्यांच्याजवळ जाऊन बस, त्यांनी तुझ्यासाठी बघ काय आणले, बस बरं इथे. तेव्हा भैरवी म्हणते, ओवी, तू खरंच खूप हुशार आहेस, तुझा आवाज तर त्यापेक्षाही गोड, म्हणून मी इथे आली आहे. आता याच्यामध्ये काय आहे बघ बरं, याला काय म्हणतात? ती म्हणते, दोरा. तेव्हा भैरवी म्हणते, याला फक्त दोरा नाही म्हणत बाळा, अगं याला तर म्हणतात गंडा, याला गंडा म्हणतात, जो मी आज तुझ्या हातामध्ये बांधणार आहे. तुला माहिती आहे, जेव्हा गुरु असतो ना, त्याचा जेव्हा एक फेवरेट शिष्य असतो, त्याच्याच हातामध्ये हा गंडा बांधला जातो. आणि तू तर माझी फेवरेट आहेस, फेवरेट शिष्य, म्हणून हा गंडा मी तुझ्या हातामध्ये बांधणार आहे, म्हणजे तू माझी शिष्य होशील. मग आपण दोघीजणी रियाज करायचा, मी तुला गाणं गायला शिकवेन. तेव्हा ओवी म्हणते, हा गंडा जर मी माझ्या हातात बांधला तर मी सावली टीचरकडे गाणं शिकू शकते ना? ती म्हणते, नाही, हा गंडा एकदा का मी तुझ्या हातामध्ये बांधला की तू दुसरं कुणाकडेही गाणं शिकू शकणार नाहीस. ती म्हणते, मग नका बांधू, कारण मला फक्त आणि फक्त सावली टीचरकडेच गाणं शिकायचं आहे, त्या खूप छान गाणं शिकवतात. तेव्हा ती म्हणते, अच्छा, सावली टीचर तुला छान गाणं शिकवतात. अगं पण तुझ्या सावली टीचरला तर मी गाणं शिकवलं आहे ना, मग ती तुला छानच शिकवणार. पण एक गोष्ट मला सांग, तू तुझ्या सावली टीचरची फेवरेट स्टुडंट आहेस का? ती म्हणते, हो. मग तू मला सांग, तुझ्या सावली टीचरने तुझ्या हातामध्ये गंडा का बांधला नाही आहे? याचा अर्थ हाच की तू तिची फेवरेट स्टुडंट नाही आहेस, म्हणून तर तिने तुझ्या हातामध्ये गंडा बांधलेला नाही आहे, पण मी बांधणार आहे. त्यानंतर इथे आता ओवी म्हणते, मी जाते
आणि सावली टीचरची परमिशन घेऊन येते. तेव्हा भैरवी म्हणते, नाही, तू कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा सावली म्हणते की सुशीलाताई, तुम्ही एक काम करा, आज तुम्ही सारंगबरोबर इथेच थांबा. तेव्हा ती म्हणते, नाही, नको नको, मी नाही थांबत, तुम्हीच थांबा सारंगबरोबर. तेव्हा ती म्हणते, अहो मग काय झालं, तुम्ही थांबलात तरी चालेल. तेव्हा ती म्हणते, नाही, नको, तुमचं नाव घेत असतात ना, तुम्ही थांबलात तर त्यांना जास्त लवकर बरं वाटेल. तेव्हा सावली म्हणते, ठीक आहे, आपण दोघी पण थांबू. तेवढ्यातच अमृता येते आणि म्हणते, सावली लवकर चल, खाली भैरवी वजे आल्यात. तेव्हा सावली लगेचच खाली निघून येते आणि इथे भैरवी म्हणत असते की ओवी बाळा, तुला सावली टीचरची परमिशन घ्यायची गरज नाही. आता तू मला आता सांग, स्कूलमध्ये गेल्यानंतर तुझी सगळ्यात मोठी टीचर कोण आहे? तुझी टीचर की प्रिन्सिपल टीचर? ओवी म्हणते, प्रिन्सिपल टीचर. मग आता तुला जर प्रिन्सिपल टीचरने सांगितलं की ओवी, मी तुला तुझ्या क्लासची मॉनिटर करते, तर तू काय करशील? हो म्हणशील की म्हणशील नाही नाही टीचर, मी माझ्या जाऊन आता टीचरला विचारते, असं म्हणशील का प्रिन्सिपलला? नाही ना. मग मी तुझी प्रिन्सिपल आहे आणि तुझी सावली टीचर फक्त तुझी टीचर आहे. तेव्हा तुला तिची परमिशन घ्यायची गरज नाही. मी तुला गंडा बांधते आहे ना. तेव्हा ती म्हणते, नाही बांधणार मी तुमच्याकडून गंडा, सांगितलं ना एकदा, मला सावली टीचरकडेच गाणं शिकायचं आहे. तेव्हा मोनिका म्हणते, ओवी, कळत नाही का तुला? त्या गंडा बांधतायत ना तुझ्या हातामध्ये, मोठ्यांना उलटं बोलायचं नाही, शिकवलं नाही बाबांनी, हात पुढे कर, हात पुढे कर. तेव्हा ओवी घाबरत्याने हात पुढे करते आणि भैरवी वजे तिच्या हातामध्ये गंडा बांधणार. तेवढ्यात तिथे सावली येते आणि म्हणते, एक मिनिट, काय करताय तुम्ही हे? तिची इच्छा नसताना जबरदस्तीने तिच्या हातामध्ये गंडा का बांधताय? भैरवी म्हणते, सावली, जबरदस्तीने नाही, तिच्या मोनिका काकूने सांगितलं आणि तिने स्वतःच्या मर्जीने हात पुढे केला. हो ना बाळा. तेव्हा सावली म्हणते, ओवी, तुला खरंच यांच्याकडून हातामध्ये गंडा बांधून घ्यायचा आहे का? ती म्हणते, नाही, अजिबात नाही, मला यांच्याकडून अजिबात गंडा बांधून घ्यायचं नाही आहे टीचर, मला तुमच्याकडे गाणं शिकायचं आहे, यांच्याकडे नाही. तेव्हा सावली म्हणते, अमृता वहिनी, तुम्ही यांना घेऊन आतमध्ये जा, ओवीला घेऊन तुम्ही आतमध्ये जा. तेव्हा ओवी अमृताबरोबर आतमध्ये जाते. तेव्हा सावली म्हणते, हे काय भैरवी माई, का तुम्ही लहान मुलीवरती माझा राग काढताय? हे बघा, बाळ मनावरती तुमच्या ह्या अशा वागण्याचा काय परिणाम होतो ना, ते मी सगळं अनुभवले. माझ्याबरोबर जे केलं ते मी ओवीबरोबर होऊ देणार नाही. तेव्हा इथे भैरवी म्हणते, ओवीबरोबर तेच होणार जे मी ठरवणार. आता वाचवलेस तू ओवीला हा गंडा बांधण्यापासून, पण पुढे कसं काय वाचवशील? काहीही झालं ना सावली, तरी हा गंडा मी ओवीच्या हातात बांधणार म्हणजे बांधणारच आणि तिला मी माझी शिष्य बनवणार. तेव्हा इथे सावली मोनिकाकडे बघायला लागते. तेव्हा मोनिका म्हणते, सावली, तू माझ्याकडे रागाने बघू नको, मी काही नाही केले. आता मला काय माहिती होतं हा गंडा कसला आहे? मला वाटलं देवाचा गंडा आहे. मी म्हणाले, बाई हात पुढे कर आणि घे बांधून, देवाचा आशीर्वाद म्हणून. आता मला कुठे काय माहिती होतं? ती म्हणते की तुम्ही इथे उभ्या होतात पण एका शब्दाने काही बोलला नाहीत ना तुम्ही. तेव्हा सावली रागानेच तिथून निघून जाते, मोनिकाचं काहीच ऐकत नाही. तेव्हा मोनिका म्हणते, काय, माझं काही न ऐकता मला ॲटिट्यूड देऊन निघून गेली? मला आता किती जणांचे इथे मूड सांभाळावे लागणार आहेत काय माहिती. यांचे मूड सांभाळता सांभाळता मला वेळ नाही लागलं म्हणजे झालं. त्यानंतर इथे आता सावली आणि ओवी दोघी जणी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हात जोडून उभे असतात. तेव्हा सावलीला त्या घरातले आता प्रत्येक क्षण आठवत असतात. म्हणजे त्यांनी एकत्र केलेली पूजा, प्रार्थना, एकत्र केलेली बाप्पाची आरती, सण, तिवार, सगळं तिला आठवत असतं. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्या जुन्या आठवणी, ते भरलेलं घर तिला आठवतं. तेव्हा ओवी म्हणते, सावली टीचर, काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी का? तेव्हा सावली म्हणते, काही नाही, असंच. ती म्हणते, असंच, चला माझ्याबरोबर. आणि ती सावलीला आपल्याबरोबर घेऊन जाते. तर इथे भैरवी चिडलेली असते. भैरवी म्हणते, मॅक, त्या सावलीने ओवीसमोर, मोनिकासमोर आणि त्या अमृतासमोर माझा अपमान केला. मला बोलली ती मला, या भैरवी वजेला. आता तू मला सांग, जर त्या सावलीने माझा मानच ठेवला नाही तर ती छोटी ओवी मला मान कसा देईल? मॅक, पाणी आता नाकाच्या वरती चालले, याचा बंदोबस्त करायलाच हवा. मला ह्या सावलीकडून बदला घ्यायलाच हवा मॅक. मी आता हे सगळं सहन करणार नाही. मला अजिबात तिचं वागणं सहन होत नाही आहे. तेव्हा मॅक म्हणतो, मॅडम ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही नक्की काय करणार आहात
तेवढ्यातच तिथे डॉक्टर आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात की भैरवी मॅडम, तुम्ही मला बोलावलं. तेव्हा भैरवी म्हणते, डॉक्टर, बरं झालं तुम्ही आलात. मागच्या वेळेला तुम्ही इतकं छान काम केलं, आमच्या पेशंटला असं इंजेक्शन दिलं ना की सगळ्या त्रासातूनच त्याला तुम्ही मोकळं करून टाकलं. आता जसं त्या पेशंटला मोकळं केलं ना, तसं आमच्याकडे अजून एक पेशंट आहे, त्यालासुद्धा तुमच्या ट्रीटमेंटची, तुमच्या त्या इंजेक्शनची गरज आहे. तेव्हा तुम्ही त्या पेशंटला तसंच इंजेक्शन द्या आणि त्याला तुम्ही असं मोकळं करून टाका. तेव्हा डॉक्टर म्हणतात, म्हणजे नक्की काय करायचं काय तुम्हाला? तेव्हा भैरवी म्हणते, डॉक्टर, अहो इतकं चांगलं काम केल्यानंतर मला पुन्हा पुन्हा तुमची आठवण का येते? कारण का ते इंजेक्शन आणि ती तुझी ट्रीटमेंट ही अजून एका माझ्या पेशंटला द्यायची आहे म्हणूनच ना. तेव्हा सांगितल्याप्रमाणे तुम्ही काम करा आणि ते इंजेक्शन माझ्या एका वेगळ्या पेशंटसाठी घेऊन या. तर इथे ओवी म्हणते की सावली टीचर इकडे या, तुम्ही इथे बसा बरं, पण डोळे बंद करा, तुम्ही इथे थांबा, डोळे बंद करा. आणि ओवी विठुरायाची ती मूर्ती ड्रॉवरमधून बाहेर काढते आणि ती आता ठेवते. तेव्हा सावली म्हणते, उघडू का डोळे? ओवी म्हणते, नको, जरा थांबा. आणि मग ती पुन्हा ती मूर्ती आता समोर ठेवते आणि म्हणते, हे बघा, आता डोळे उघडा बरं. तेव्हा इथे ओवी सावलीला खाली बसवते आणि डोळे उघडायला सांगते. तेव्हा सावली डोळे उघडते ना, समोरच तिला विठुरायाची मूर्ती दिसते. तेव्हा सावली विठुरायाची मूर्ती बघून खूपच इमोशनल होते आणि विठुरायाच्या मूर्तीला बघितल्या तिच्या सगळ्या सारंगबरोबरच्या आठवणी जाग्या होतात. जेव्हा इथे सारंग आणि त्याचबरोबर सावलीचं खूप महत्त्वाचं काम पार पडलेलं असतं, तेव्हा ती स्वतः तिथे हात जोडून उभी राहते आणि इथे विठुरायाचे आभार मानत असते. ते सगळे क्षण तिला आठवतात आणि ती आपसुकच हात जोडून विठुरायासमोर आता बसलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये भैरवीपासून ओवीला प्रोटेक्ट करण्यासाठी इथे आता सावलीने एक निर्णय घेतलेला असतो. सावलीने ओवीला आपली शिष्य बनवण्यासाठी, फेवरेट शिष्य बनवण्यासाठी तिच्या हातामध्ये तिने गंडा बांधलेला असतो, जेणेकरून भैरवी वजे तिला गंडा बांधणार नाही आणि आपली शिष्य म्हणून तिची निवड करणार नाही. तिला प्रोटेक्ट करण्यासाठी सावलीनेच हा निर्णय घेत तिला गंडा बांधून आपली शिष्य बनवलेलं असतं.